कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले, 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 धिक्कारून गुलामीला, धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले, धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले, कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले. त्रिशरण पंचशील. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामे
कर्म करून मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मी माझे शरीर शुद्ध करते. मुक्त हस्ते दान करून मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मी माझे शरीर शुद्ध करते. शांती, शांती, संतुष्टी संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मी माझे शरीर शुद्ध करते. नित्य नित्य सत्य बोलून सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. मी माझी वाचा शुद्ध करते. स्मृती स्मृती सुस्पष्ट सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. मी माझे मन शुद्ध करते. बुद्ध पूजा. वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुय्येन मे तेन लभामि मोक्षम् ऊपं निरायति यथा युधं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमधंसिना विलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातुवो धातुगभे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सबे बुद्धा सबिम्बे सकलदशदिशे केसलोमादिधातु वन्दे सबेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सबठाने सुपदीक्षितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. जब पहले किरणें पहले देखी भोर भये जब पहली किरणें पहले देखी उसकी बूंदें चमके चहके पंछी कहते बोलो भीम जय भीम जय भीम जय भीम बोलो भीम जय भीम जय भीम जय भीम. पुढच्या वेळेस एक बोनस तुम्हाला सुद्धा द्यायचं आहे. आदि मध्य और अंत तू ही है, तू ही जीवन प्राण है. मेरी सांस में आस की ज्योति तेरा ही वरदान है. पंचशील और जीवन सुचिता ज्ञान
तेरा निभाने हैं। सारथी है तो बुद्ध रथ का, सारथी है तो बुद्ध रथ का, धम्म चक्र की शान है। भोर भये जब पहली किरणें पहले देखी उसके घूमे चमके चहके पंछी कहते बोलो भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। सागर की लहरों से उठती गूंज तेरी जय भीम है। बादल के कहरों से बिजली कहती है जय भीम है। झोंके हवा के गुनगुना के गाते हैं जय भीम है। पंचतत्व है नश्वर है, पंचतत्व है नश्वर है, महामानव जय भीम है। भोर भये जब पहली किरणें पहले देखी उसकी गोदे चमके चहके पंछी कहते बोलो भीम जय भीम जय भीम जय भीम। बोलो भीम जय भीम जय भीम जय भीम। बोलो जय सर्वांनी हा जयघोष माझ्यासमोर म्हणायचा आहे। जय भीम जय भीम। डॉक्टर बाबासाहेब चमत्कार भावा एक चमत्कार भावा एक जादूच भावी एक चमत्कार भावा एक जादूच भावी याव गगनातून खाली एक विमान याव गगनातून खाली एक विमान त्यातून उतराव माझा विमान भीमान उतराव माझा भीमान एक चमत्कार भावा एक जादूच भावी एक चमत्कार भावा एक जादूच भावी याव गगनातून खाली एक विमान याव गगनातून खाली एक विमान त्यातून उतराव माझा भीमान भीमान उतराव माझा भीमान निळ्या निळ्या आकाशातून विमानातून भीम फिरे पावसाचे सर नाही
नाही पडतील मोती रे. निळ्या निळ्या आकाशातून विमानातून भीम फिरे. पावसाचे सर नाही पडतील मोती रे. प्रवास झाला हो छान साहेब हरलं माझं भान. प्रवास झाला हो छान साहेब हरलं माझं भान. असं सांगाव माता रमान. असं सांगाव माता रमाना. आनंदानं सांगाव रमान. त्यातून उतराव माझ्या भीमान. भीमान उतराव माझ्या भीमान. सुटपुट कोट आणि संविधान हातात. अमृत वाहते जणू भीमाच्या पेनात. सुटपुट कोट आणि संविधान हातात. अमृत वाहते जणू भीमाच्या पेनात. सूर्य तारांचा साज. ढोल ताशांचा आवाज. सूर्य तारांचा साज. ढोल ताशांचा आवाज. स्वागताला याव रामजी बाबान. त्यातून उतराव माझ्या भीमान. भीमान उतराव माझ्या भीमान. एक चमत्कार व्हावा. एक जादूच व्हावे. एक चमत्कार व्हावा. एक जादूच व्हावे. याव गगनातून खाली एक विमान. याव गगनातून खाली एक विमान. त्यातून उतराव माझ्या भीमान. भीमान उतराव माझ्या भीमान. भीमान उतराव माझ्या भीमान. भीमान उतराव माझ्या भीमान. धन्यवाद. कुंभारा परी तू भीमा. आलेल्या पाहुण्यांचा आपल्याला परिचय करून देणं अगत्याचं आहे. खरं तर जीनरत्नांना मी आजच पहिल्यांदा पाहत आहे. पण सकाळपासून मला वाटतं 11 वाजेपासून मी त्यांच्या संपर्कात 2 वाजेपर्यंत आहे. तो माणूस बोलल्याने कसा आहे ओळखतो आपण कशी व्यक्ती आहे काय व्यक्ती आहे. तर ती जी काही भेट आहे त्या भेटीमध्ये जो काही मला परिचय झालेला आहे ती मी आपल्यासोबत सांगणार आहे. आदरणीय धम्मचारी जिनरत्न हे मुंबई केंद्राच्या संपर्कात आले 1994 मध्ये. आणि संपर्कात आल्यानंतर हळूहळू धम्माची जी गोडी ती वाढत गेली. आणि धम्माची गोडी वाढल्यानंतर शिबिर केल्यानंतर त्यांची धम्ममित्र म्हणून 1999 त्यांची दीक्षा झाली. मग असंच हा प्रवास धम्म आणखी आवडत गेला. आणखी वाटलं की आणखी आपण प्रगती केली पाहिजे. का नाही आपण धम्मचर्यासाठी विनंती केली पाहिजे. म्हणून त्यांनी धम्मचर्यासाठी विनंती केली आणि 2011 मध्ये ऍज अ धम्मचारी म्हणून ते दीक्षित झाले. बंधूंनो 2011 ते 2025 हा जो काही प्रवास आहे आध्यात्मिक जीवनाचा हा खूप मोठा प्रवास आहे. 15 वर्ष काही साधी नाहीये. ज्यावेळेस जिनरत्नाशी आम्ही बोलत होतो तर ते सांगत होते की धम्माच्या संपर्कात ते कसे आले. 8वीला असताना त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म पूर्ण वाचलेला होता. 8वीला असताना तुम्हाला बुद्ध काय बाबासाहेब काय हे सुद्धा माहित नव्हतं. पण त्यांनी 8वीला असताना
बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचला म्हणजे ही बीज अगोदरपासून काय आहे, रोवल्या गेलेली आहे. त्यांना वारसा काही लाभलेला नाहीये. त्यांचे वडील जसं आपले पूर्वज करायचे ते बघत होते. आपले जे आजोबा पंजोबा काही असलं तर भगतकडे जायचे. ताप आला काही असलं तो भगत त्यांच्याकडे बैठका बसायचा. अशा या परिस्थितीला मात करून ते आज आध्यात्मिक जीवनामध्ये अग्रेसर आहे. त्यांचा परिवार छोटासा आहे. एक मुलगा एक मुलगी आहे, उच्च शिक्षित आहे. मुलगी महाराष्ट्र टाइम मध्ये मल्टीमीडियामध्ये ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करते. मुलगा अॅनिमेशन मध्ये आहे. दोघंही कलाकार आहेत. मग दोघंही कलाकार असताना बाप पण कलाकार आहे. कोणता कलाकार? ते आर्ट मध्ये कमर्शियल आर्टिस्ट आहे, जी काही 4 वर्षाची डिग्री असते आणि ते ऍडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम करतात. असा हा कलाकार माणूस आपल्याला पुढे त्यांचा परिचय होणारच आहे. ते अतिशय गाढे अभ्यासक आहेत. त्यांना प्रामाणिकपणे धम्माचरण करायला आवडतं. त्यांचा जो नावाचा अर्थ आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की जिन म्हणजेच आपल्या मारावर विजय मिळवणारा आणि रत्न म्हणजे बुद्ध रत्न. तर असा हा त्यांचा अल्पशा परिचय मी आपणासमोर करून दिलेला आहे. अधिक वेळ न घेता मी माझा जो परिचय आहे या ठिकाणी संपवत आहे. जय हिंद. समाजाला घडविले आदर्शांना त्रिवार वंदन. तसेच या ठिकाणी उपस्थित भुसावळ केंद्राचे चेअरमन आदरणीय सत्यवज्रजी आणि त्यांची संपूर्ण टीम भुसावळ केंद्राची. खरं म्हणजे एवढं सुंदर असं नियोजन मी या ठिकाणी पाहत आहे. खरं म्हणजे मी पहिल्यांदाच पाहत आहे की ह्या ठिकाणी आम्ही दोघेच आहोत आणि सर्व आपण खाली बसलेलो आहोत. असं मला वाटलं की मला तोफेच्या तोंडी दिलं की काय असं मला वाटायला लागलं, कारण कोणतरी पाहिजे ना सोबत. आता खरंच मला छान वाटत आहे की या ठिकाणी अशा प्रकारचं नियोजन आहे आणि सुंदर असं जे सुरुवात झाली या ठिकाणी आमच्या धर्मभगिनी यांनी सुंदर असे जी वंदना या ठिकाणी घेतली आणि सुंदर असं गीत गायन या ठिकाणी झालं. असं वाटतं कार्यक्रम असाच चालू राहावा, बोलूच नाही असं मला वाटत होतं, असं ऐकवशी वाटत होतं. एवढं सुंदर मी अशी वंदना कुठे ऐकली नव्हती. एवढी सुंदर आवाजात आणि ज्याला म्हणतो सुंदर तालासुरात आणि गायन देखील. आणि मला असं वाटत होतं ते चालत राहावं पुढे. तरी पण ठीक आहे, नियोजित आपला कार्यक्रम आहे आणि आपण त्या दिशेने पुढे चालत आहोत. आजचे जे सूत्रसंचालक आहेत धम्मचारी आर्यसागर सुंदर असं सूत्रसंचालन करत आहे. माझा ज्यांनी खूप सुंदर आणि अल्पसा असा परिचय करून दिला ते धम्मचारी नीलवज्र. तसेच माझ्या येणे आणि जाण्याची जी सुंदर अशी व्यवस्था करून दिली ते धम्मचारी सिद्धी वज्रजी. तसेच सकाळी 5:20 नाही का, म्हणजे किती व्यवस्था छान असते. खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की पाचारण केलं जातं पण त्याची दखल घेतली जात नाही. तो येतो काय आणि जातो काय विचारलं जात नाही. पण ही एक माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे की आमचे धम्मचारी आणि आमचे धम्ममित्र आणि विशेष करून ह्या केंद्राची लोक जे आहेत किती संवेदनशील आहेत. म्हणजे मला नेण्यासाठी खास त्यांनी नाही, मी त्यांना बोललो होतो की मी येईल नाही का, तसं काही नाही आहे. 5:20 स्टेशनला आमचे जे धम्मचारी आहेत आदित्य कीर्ती आणि सरदार सर हे मला नेण्यासाठी आणले आणि नुसते न्यायला आले नाही तर त्यांनी माझं पुष्प देऊन त्या ठिकाणी स्वागत केलं. तर खरंच मला त्या ठिकाणीच असं वाटलं की काहीतरी केंद्रामध्ये जादू आहे असं मला त्या ठिकाणी जाणवलं. आणि खास करून आदित्य कीर्ती जे आहेत त्यांनी खास करून माझं नावाचं सजेशन या ठिकाणी केलं, जिनरत्नांना बोलवा. तर त्यांचं देखील मी या ठिकाणी पुण्यामधून करतो. त्याचप्रमाणे दिवसभर ज्यांनी माझा आदर तिथे केलं, जेवणाची व्यवस्था केली ते
धम्ममित्र रत्ना माहिरे व त्यांची संपूर्ण फॅमिली, तसेच सकाळचा नाश्ता ज्यांच्या मी घरी केला आदरणीय धर्मचारी सत्यवज्र यांची मिसेस रेखा शेजवळ, त्यांनी माझी जी आदर तिथे केलं. तसेच आम्ही सुंदर अशी प्रभास्वर हे जे काही केंद्र आहे, जवळजवळ 5.25 एकरची जागा या केंद्राने त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि भविष्यातलं एक सुंदर असं स्वप्न ते साकार करायला निघालेलं आहे शिबिर केंद्र. आणि ते पाहून मला खूप आनंद झाला. आणि आम्ही समेत होतो आणि आमच्या समेत सत्यवज्र होते, त्याचप्रमाणे नीलवज्र होते, विनय रुची होते आणि अजय सुरवडे होते. आणि खूप छान असा एक सहवास मला त्या ठिकाणी लाभला. त्याचप्रमाणे माझं रात्रीचं जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. ते माझे धम्म भगिनी पौर्णिमा मसाने. का मी आवर्जून या ठिकाणी मी नावं ही ह्यासाठी घेतो की कधी कधी आपण प्रमुख पाहुण्यांची खूप नावं घेतो नाही का त्यांचं, पण मी ह्यासाठी मुद्दा म्हणून त्यांची नावं अगोदर घेतो, कारण हे जे लोक आहेत खूप चळवळीचे हाडाचे कार्यकर्ते असतात आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होत असतो आणि त्याच्यामुळे आवर्जून मी त्यांची या ठिकाणी नावं घेत आहे. तसं पाहायला गेलं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक हातभार असतील की मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही वेळाअभावी, पण खास करून मी यांची नावं घेतो. तसेच मी जेव्हा या ठिकाणी आलो, भुसावळला उतरलो, तेव्हा सर्व या ठिकाणी निळे ध्वज दिसत होते आणि मला जाणवलं की हे जे भुसावळ आहे हे म्हणजे आंबेडकरी चळवळीचं माहेरघर आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला स्पर्श झाला आणि मला जाणवलं की ह्या ठिकाणची जी चळवळ आहे अनेक लोकांचं योगदान या ठिकाणी आहे. त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण राहू शकत नाही आणि म्हणून त्यांचं नाव घेणं मला अपरिहार्याने मी ते घेणारच आहे. जसं या ठिकाणी सर्व चळवळीचे कार्यकर्ते आहेत, खास करून तसं पाहायला गेलं तर RPI आठवले गटाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचंही ह्या भुसावळमध्ये खूप असं कार्य या ठिकाणी आहे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी खूप असं कार्य आहे. तर त्यांचंही या ठिकाणी जे पदाधिकारी, मला माहिती नाही ते आले आहेत का नाही, पण मला असं वाटतं की त्यांचं नाव घेणं या ठिकाणी उचित आहे, कारण ही बाबासाहेबांची चळवळ आहे जी या ठिकाणी रुजलेली आहे नाही का, तर त्यांचं नाव घेणं अगत्याचं आहे. त्याचप्रमाणे मगाशीच आपण ज्यांचं स्वागत केलं ते म्हणजे भारतीय बौद्ध महासभा वंदनीय भैयासाहेब आंबेडकर नाही का, आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत केंद्रीय शिक्षक सुमंगलजी आहिरे साहेब, ते यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. तसेच ज्या काही इतर सामाजिक, धार्मिक आणि ज्या इतर संघटना असतील त्यांचे या ठिकाणी जे पदाधिकारी उपस्थित असतील तर त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे शांताराम जाधवजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करत आहे. तसेच सुनीलजी पगारे सर, बरोबर ना, पगारे सर, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करीत आहे. आणि उर्मिलाताई पगारे ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करीत आहे. आणि प्रशांतजी आहिरे सर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करीत आहे. आणि नगरसेविका सविताताई या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करीत आहे. बंधू आणि भगिनीनो, खरं म्हणजे थोडंसं कंटाळवाणं वाटतं ही गोष्ट ना, एवढी नावं घेणं, पण निश्चितपणे दखल घेणं हे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. कारण चळवळ ही एकट्याची नाही आहे नाही का, चळवळ ही एकट्याची नाही आहे. पिंपळ वृक्ष जो बहरतो एका एका पानाने बहरतो आणि तेव्हा तो पिंपळ वृक्ष बहरतो आणि आपण सर्व ह्या त्या पिंपळ वृक्षाची पानं आहोत. आपण सर्व त्या पिंपळ वृक्षाची पानं आहोत आणि त्यांनी तो पिंपळ वृक्ष बनतो. आणि जे जे काही आपण अनेक संघटनेचे जे लोक असतील, कोणी असू दे नाही का, त्रिरत्न बौद्ध महासंघ असू द्या, भारतीय बौद्ध महासभा असू द्या किंवा राजकीय संघटनेचे अनेक लोक असू द्या, यांनी हा पिंपळ वृक्ष बहरलेला आहे आणि यांनी या ठिकाणी बाबासाहेबांची जी चळवळ आहे, आंबेडकरीची चळवळ आहे, ती या ठिकाणी बहरलेली आहे. तर आपल्या सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो, मानवंदना व्यक्त करतो की आपण या ठिकाणी खूप चांगलं काम करीत आहे. आणि आता मी माझा जो प्रमुख विषय आहे त्या विषयाची मी सुरुवात करतो. तर बंधू आणि भगिनीनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे सर्वोत्तम नेतृत्वाचं सर्वोत्तम अजरामर असं उदाहरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सक्षम नेतृत्वाचं सर्वोत्तम अजरामर असं उदाहरण आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक न्यायासाठी, विषमतेच्या भिंती भेदण्यासाठी आणि एका समतेच्या नवभारताच्या उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. ते महान प्रज्ञावंत होते, ज्यांनी केवळ ग्रंथाधारित ज्ञान नव्हे, शब्द लक्षात ठेवायचं की ज्यांनी केवळ ग्रंथाधारित ज्ञान नव्हे तर समाजातील सर्व समस्येचे मूळ ओळखून त्याचे मुळासकट उच्चाटन करण्याचं कार्य केलं. बाबासाहेबांनी सर्व समाजातील समस्या काय त्याचं मूळ ओळखलं आणि त्याचं मुळासकट उच्चाटन कसं केलं पाहिजे हे बाबासाहेबांचं कार्य आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते विद्या विभूषित होते. बाबासाहेब विद्या विभूषित होते, पण त्यांचं ज्ञानाचं अंतिम ध्येय काय होतं? बाबासाहेबांचं ज्ञानाचं अंतिम ध्येय काय होतं तर वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणं, त्यांना सन्मान प्राप्त करून देणं हे त्यांचं ज्ञानाचं ध्येय होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी शेकडो अडथळ्यांवर मात करून भारतीय संविधानाचं शिल्प घडवलं. असं संविधान जे आजही आपल्याला समानतेचं, स्वातंत्र्याचं आणि बंधुतेचं बळ देतं. आज आपण जो आजचा विषय आहे सक्षम नेतृत्व याचं आपण चिंतन करणार आहोत. खरं म्हणजे कधी कधी प्रवचनकार बोललं तर मला थोडंसं आवडत नाही, कारण प्रवचनकार बोललं तर खूप मोठा शब्द होतो. मग मी ते प्रवचन करणार नाहीये. तर आपण सगळेजण एकाच धाग्याने गुंफलेलो आहोत, तर आपण चिंतन करणार आहोत त्या विषयाचं. मी फक्त काय असणार आहे, मधला दुवा असणार आहे संवाद साधण्याचा, आणि म्हणून मी असं म्हटलेलं आहे की आपण चिंतन करणार आहोत. त्यामुळे हा जो आजचा विषय आहे सक्षम नेतृत्व आणि बाबासाहेबांचा अमूल्य वारसा. खरं म्हणजे बाबासाहेबांचं नाव स्वाभिमानानं घेणं अपरिहार्य ठरतं, कारण बाबासाहेबांनी फक्त नेतृत्व केलं नाही. बाबासाहेब सक्षम नेतृत्वकार होतेच, पण त्यांनी सक्षम नुसतं नेतृत्व केलं नाही तर त्यांनी आपल्यासारखं नेतृत्व घडवलं. बाबासाहेबांनी फक्त नेतृत्व केलं नाही तर आपल्यासारखे असंख्य नेतृत्व त्यांनी घडवलं. म्हणजेच सक्षम नेतृत्व काय आहे हे बाबासाहेबांकडनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सक्षम नेतृत्व म्हणजे काय? सक्षम नेतृत्व म्हणजे केवळ अधिकाराचा झगमगाट नव्हे, की म्हणजे कोणतरी येतं इथे अधिकाराने नाही का मोठा असतो आणि त्यांनी मिरवायचं, असं सक्षम नेतृत्व नाही. तर सक्षम नेतृत्व कशातून निर्माण होतं? तर सक्षम नेतृत्व आपल्या कर्तव्यातून निर्माण होतं, आणि ते कर्तव्य समस्त जे लोक आहे त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करतं. अशाप्रमाणे सक्षम नेतृत्व घडतं. आणि बाबासाहेबांचं जीवन जर पाहिलं तर बाबासाहेबांचं जीवन आपल्याला शिकवतं की सक्षम नेतृत्व म्हणजे काय. तर सक्षम नेतृत्व म्हणजे काय, तर बाबासाहेबांच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळेल तर तत्व, त्याग आणि लोक त्यासाठी लढणारी अपार जिद्द म्हणजे सक्षम नेतृत्व. आज जर खरोखरच नेतृत्व घडवायचं असेल, सक्षम नेतृत्व घडवायचं असेल तर बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचा दृष्टिकोन, त्यांच्या कार्याची तेजस्वी प्रेरणा हाच आपल्यासाठी अमूल्य असा वारसा आहे. तोच वारसा आपल्याला सक्षम नेतृत्वाकडे घेऊन जाणारा आहे. म्हणूनच सक्षम नेतृत्व निर्माण होण्यासाठी बाबासाहेबांचा विचार हा केवळ आदर्श नव्हे, तर ती काळाची गरज आहे. म्हणून आज आपण अशा अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण संवाद साधणार आहोत, आणि तो म्हणजे समाजाच्या परिवर्तनासाठी सक्षम नेतृत्व, बाबासाहेबांचा अमूल्य वारसा.
तर बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीने हा जो विषय आहे तर तसं पाहायला गेलं तर खूपच महत्वाचा आहे. त्याला जाणून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. मग आता आपल्याला माहित आहे की आज समाजात अनेक समस्या आहेत. समाजात अनेक समस्या आहेत. आपल्याला माहित आहे काय काय समस्या आहेत. तर समाजामध्ये अन्याय अत्याचार घडत आहे. समाजामध्ये जातीची विषमता आहे, जातीयता आहे. समाजामध्ये अज्ञान आहे, पराकोटीचं अज्ञान आहे. आणि समाजामध्ये भ्रष्टाचार आहे. नाही का, खूप मोठ्या साऱ्या समस्या आपल्याला समाजात दिसतात. पण सर्वात जर कोणती मोठी समस्या असेल तर ती म्हणजे सक्षम आणि आदर्श नेतृत्वाचा अभाव. जर ही जर समस्या सुटली ते सगळ्या समस्या दूर होऊ शकतात. आणि आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी त्यासाठी आपल्याला मंत्र दिला होता. आपल्याला सर्वांना तो मंत्र माहित आहे. कोणता मंत्र दिला होता बाबासाहेबांनी? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु काय झालं की तशा प्रकारे आचरणशील व्यक्तिमत्व नसल्यामुळे हा बाबासाहेबांचा मंत्र काय झाला, थोडासा काय म्हणतो बाजूला सरकला. आणि सक्षम नेतृत्व जे निर्माण झालं पाहिजे होतं ते सक्षम नेतृत्व निर्माण झालं नाही. आणि आज समाजात सक्षम नेतृत्व, सक्षम, निस्वार्थ आणि समर्पित नेतृत्वाचा अभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आपल्याला ह्या प्रश्नाचा सखोल विचार करावा लागेल. आदर्श आणि सक्षम व्यक्ती घडवण्यासाठी आपण काय करू शकतो. कारण इथून बाहेर कोणी वरून येणारा नाही आहे. ती गोष्ट आपल्यालाच करावी लागणार आहे. आणि ते आपल्याला करण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर बाबासाहेबांचा जो विचार आहे त्या बाबासाहेबांच्या विचाराकडे जर आपण पाहिलं, त्याचं महत्व जाणलं तरच खऱ्या अर्थाने आपल्याला आदर्श नेतृत्व कसं घडलं जाईल ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि बाबासाहेबांच्या अनेक ग्रंथातून, बाबासाहेबांच्या अनेक भाषणातून आणि बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष नेतृत्वातून, बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला सक्षम नेतृत्व, सक्षम व्यक्ती आणि सामाजिक परिवर्तन कशा पद्धतीने घडवलं जाऊ शकतं याचं उदाहरण, त्याची शिकवण आपल्याला बाबासाहेबांच्या जीवनातून, बाबासाहेबांच्या ग्रंथातून, बाबासाहेबांच्या विचारातून आपल्याला पाहायला मिळते. आणि तीच गोष्ट आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जो पहिला जो मुद्दा आहे आपल्या ह्या विषयाचा तो म्हणजे आहे आदर्श आणि सक्षम व्यक्तींचा अभाव का आहे. आदर्श आणि सक्षम व्यक्तींचा अभाव का आहे आणि त्यातील काही प्रमुख कारणं आहेत ती मी या ठिकाणी थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी मगाशी सांगितलं की मी प्रवचनकार नाही आहे. मी आपल्यासारखाच एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. पण आपण ह्या विषयाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये जे काही मुद्दे आलेले आहेत कदाचित आपण त्याच्यामध्ये अधिक भर टाकू शकता आणि त्याच्यावरती आपण अधिक चिंतन करू शकता. हे जे सर्व मुद्दे आहेत हे काही सर्वस्वी असतील असं नाही आहे. हे मी या ठिकाणी अगोदरच आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. तर सक्षम व्यक्तींचा किंवा सक्षम नेतृत्वाचा अभावाची जी कारण आहेत त्यातील पहिले जे कारण आहे म्हणजे शिक्षणाचा अभाव. आपल्याला माहित आहे शिक्षणाशिवाय व्यक्ती सक्षम होत नाही. शिक्षणामधून जागृती निर्माण होते. पण हे शिक्षण कोणतं? हे शिक्षण शालेय शिक्षण आहेच, पण त्याच्यासोबत सामाजिक शिक्षण, वैचारिक शिक्षण आणि नैतिक शिक्षण हे देखील महत्वाचं आहे. आणि ह्या शिक्षणाचा अभाव आपल्याला आजची जी पिढी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जाणवते. आणि आपण जर पाहिलं तर आजचे जे युवक आहेत ह्या शिक्षणाच्या अभावामुळे आपल्याला काय दिसतात? युवक कुठे दिसतात? एखाद्या राजकीय संघटना असेल किंवा एखाद्या नेते असतील तर त्यांचा कार्यक्रम असतो. काही घडलं तर काय करायचं? काय अन्याय अत्याचार किंवा एखादी घटना घडली तर तोडफोड करायची, दगड फेकायचे. हे जे प्रोग्राम आहेत, हे जे कार्यक्रम आहेत ह्या ठिकाणी आपल्याला आजचे तरुण दिसतात. कशामुळे दिसतात? तर याचा अभाव आहे. शिक्षणाचा जो अभाव आहे तो म्हणजे काय? सामाजिक, वैचारिक आणि नैतिक शिक्षण. आणि त्यासोबत शैक्षणिक शिक्षण जे आहे, शालेय शिक्षण, ते देखील महत्वाचं आहे. या शिक्षणाचा आजच्या तरुणांपुढे
किंवा आजचे जे नेतृत्व आहे त्याचा अभाव असल्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम घडले जातात. हा शिक्षणाचा सर्वप्रथम हे जे कारण आहे, शिक्षणाचा अभाव. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे निस्वार्थ नेतृत्वाचा अभाव. मुद्दे लक्षात घ्या तुम्ही. निस्वार्थ नेतृत्वाचा अभाव. निस्वार्थ ध्येयवादी नेते तयार होण्याऐवजी, निस्वार्थ ध्येयवादी नेतृत्व तयार होण्याऐवजी स्वार्थी वृत्तीने समाजसेवा फक्त दिखाव्यासाठी करणारे अनेक लोक आहेत. काही लोक खूप प्रामाणिकपणे काम करणारे आहेत, नाही का? त्यांच्याविषयी ह्या ठिकाणी मला म्हणायचं नाहीये. पण आपण पाहतो की समाजासाठी किती निस्वार्थीपणे लोक काम करतात. आजची जर संघटना पाहिली, चळवळ पाहिली तर काय आहे? मोठे मोठे बॅनर लावणं, प्रसिद्ध करणं, सोशल मीडियावरती प्रचार प्रसार करणं, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी करणं. एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे तर आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, आपला स्टेटस लोकांना मांडायचा आहे, नाही का? आणि त्याच्यापुढे पाहतो मग आपण अनेक मोठे मोठे बॅनर लावलेले असतात, मोठा स्टेज असतो, भव्य दिव्य कार्यक्रम असतात आणि त्याचा जो प्रचार प्रसार आहे तो आपल्याला सोशल मीडियावरती केला जातो. पण त्याच्या मुळाशी आपण गेलो तर आपल्याला काय दिसेल? तर निस्वार्थपणा दिसत नाही, तर फक्त स्वार्थ आपल्याला दिसतो. आपल्याला आताची घडी जर पाहायला गेली, जे काय चाललेलं आहे समाजामध्ये चित्र राजकारणाचं, त्याच्यावरून आपल्याला ते नाही का जास्त स्पष्ट सांगण्याची गरज नाही आणि त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, पण आपल्याला ते चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि तिसरं जे कारण आहे ते म्हणजे काय? संघटन शक्ती कमी पडते, म्हणजे संघटन शक्तीचा अभाव. समाजात एकत्र येऊन एखाद्या मुद्द्यासाठी आलं पाहिजे, एकत्र लढलं पाहिजे, ह्या गोष्टीसाठी लोक एकत्र येत नाही. ह्यासाठी लोक एकत्र येत नाही तर काय होतं? लोक काय बघतात? तर आपल्या व्यक्तिगत प्रतिक्रिया देतात किंवा संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी प्रतिक्रिया देणार, संघटनेचा प्रतिनिधी म्हणून त्या समस्येवरती माझी प्रतिक्रिया देणार. पण एक समाज बांधव म्हणून आपण एकत्र येत नाही. एक समाज म्हणून आपल्या संघटना सर्व बाजूला ठेवून आपण एकत्र येत नाही. ही जी संघटन शक्ती आहे ही आजच्या आपल्या समाजाचा अभाव आहे, की एक चांगलं नेतृत्व निर्माण व्हायला हा एक अडथळा आहे, हे एक कारण आहे. आणि चौथं जे कारण आहे ते म्हणजे आहे स्वतःला सिद्ध करण्याची इच्छाशक्तीची कमतरता. लोक सामाजिक कार्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी किंवा राजकीय कार्यासाठी, आता इथे सामाजिक म्हटलं तर त्याच्यामध्ये सर्व आलं, कारण सामाजिक कार्य म्हणजे काय? हे लोकहितासाठी असतं. मग त्याच्यामध्ये धार्मिक पण आलं, राजकीय पण आलं आणि जे काही समाज उपयोगासाठी ज्या काही गोष्टी आल्या त्या सर्व समाविष्ट होतात. तर सामाजिक कार्यासाठी पुढे यायला लोक घाबरतात. आपल्या चळवळीत लोकांना बराचसा अनुभव आहे. लोक पुढे यायला मागत नाही, घाबरतात आणि त्यांना सामाजिक कार्यामध्ये रस नसतो, सामाजिक कार्यामध्ये रस घेत नाही. आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम असा होतो की सक्षम कार्यकर्त्याची कमतरता आपल्याला भासते. समाजामध्ये खूप चांगले लोक आहेत, मला काय वाटतं? मीच चांगला आहे, मला असं वाटतं की मीच चांगला आहे. पण समाजामध्ये अनेक लोक चांगले आहेत पण ते पुढे यायला मागत नाहीत. जर ते पुढे आले तर एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळू शकतं. पण हे जे लोक आहेत पुढे यायला मागत नाही आणि ही एक कमतरता, हे एक कारण आहे सक्षम नेतृत्व निर्माण न होण्याचं. जे स्वतःला सिद्ध करत नाही त्याची ही कमतरता आहे. मग आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे मी वळणार आहे या ठिकाणी. तर दुसरा मुद्दा त्याच्यामधला माझा असा आहे, तर मग असं का घडतं? आजची जी पिढी आहे ती सामाजिक कार्यात रस का घेत नाही? असं नाही आहे की त्यांना बाबासाहेबांविषयी प्रेरणा नाही आहे, असं नाही की नाही म्हणजे बाबासाहेबांना ते आदर्श मानत नाहीये. आपण पाहतो की तरुण लोक खूप आहेत, हिराहिराने ते पुढे येत आहेत. पण हे का घडत नाही की खऱ्या अर्थाने ज्याला आपल्याला अपेक्षित आहे की ज्या अपेक्षेने त्यांनी पुढे आलं पाहिजे, ज्या अपेक्षेने त्याने रस घेतला पाहिजे, ते का घडत नाही? तर त्याला काही कारण आहेत. कारण भगवान बुद्ध म्हणतात कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही. आणि आपण कारणाच्या मुळाशी जात नाही आणि आपण काय म्हणतो? प्रत्येकाची ती बोंब असते, म्हणजे सामाजिक असू, राजकीय असू,
आपल्याला वाटतं लोक येत नाहीत, लोक पुढे येत नाहीत, पण त्याच्या मुळाशी आपण जात नाही, तर ते का रस घेत नाही? तर त्यातलं जे पहिलं जे कारण आहे ते म्हणजे आर्थिक स्थैर्याची प्राथमिकता किंवा आर्थिक संघर्ष. आर्थिक संघर्ष म्हणजे काय? आजची जी तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठी त्यांच्या समोर समस्या काय आहे? तर त्यांचं शिक्षण आणि त्यांचं करिअर याच्यामध्ये ते व्यस्त आहेत. हे सर्वात आपण लक्षात घेतलं पाहिजे की तरुण पिढी का येत नाही, तर ते त्यांच्या शिक्षणामध्ये आणि त्यांच्या आर्थिक त्यांचा करिअर आहे त्याच्यामध्ये ते काय व्यस्त आहेत, ते वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्याला वेळ देऊ शकत नाही. आणि त्यांच्यापुढे प्रचंड अशी स्पर्धा आहे. पूर्वीसारखे दिवस राहिले नाही. आजच्या तरुणापुढे जर आपण पाहिलं, आपल्या मुलांवरून आपण पाहू नाही का, आपले मुलं कसे कसे जातात, कशा पद्धतीने शिकतात, कशा पद्धतीने करिअरसाठी ते संघर्ष करतात. तर हे कारण आहे की त्यांनी पुढे न येण्याचं. आणि मग सामाजिक कार्य असेल तर आपल्याला माहित आहे की त्याला आर्थिक आधार असावा लागतो. आपले नाही का अनेक लोकांनी खूप समर्पित असं जीवन केलेलं आहे, घरादाराचा विचार केला नाही आहे, परिवाराचा विचार केला नाही, तर आपलं जीवन संपूर्ण समाजासाठी दिलं. पण आताची ती परिस्थिती नाही. तर आताच्या पिढीमध्ये जे तरुण मुलं आहेत, कारण बाबासाहेबांचं उदाहरण आहे, बाबासाहेबांचं जर जिवंत उदाहरण पाहायला गेलं तर ते स्वतः शिक्षित झाले नाही का, स्वतःला त्यांनी घडवलं आणि त्यासोबत त्यांनी समाजासाठी कार्य केलं. तर आपण असं म्हणू शकत नाही की त्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा, शिक्षण बाजूला ठेवा, स्वतःचं करिअर बाजूला ठेवा आणि समाजाला समर्पित व्हा. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की तरुणांची ही समस्या आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि त्यासाठी ते सामाजिक कार्यामध्ये नाही का आपल्यासारखे हिराहिरीने ते पुढे येत नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे काय? प्रेरणादायी नेतृत्वाचा अभाव. आता ही फार महत्वाची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी जे एवढं कार्य केलं ते बाबासाहेब होते, त्यांचं नेतृत्व होतं, त्यांचा आदर्श होता, त्यांची प्रेरणा होती. भगवान बुद्ध नुसते चालत जायचे तर असं म्हणतात लोक त्यांच्या पाठीमागे चालायची. बसलेला उभं राहायचा नाही का, झोपी गेलेला उठायचा, त्यांच्याबरोबर चालू राहायचा, चालायचा नाही का. का? ते त्यांचं नेतृत्व होतं, त्यांचा आदर्श होता. पण हीच जे आदर्श आहे तो आजच्या समाजापुढे किंवा आजच्या तरुण पिढी पुढे नाही आहे. आपण पाहायला गेलं बाबासाहेबांच्या काळात बाबासाहेब तर होतेच, पण त्यांच्या काळात त्यांचे जे सहकारी होते ते पण खूप तसे, त्यांचं जे नेतृत्व पाहिलं त्यांचं नेतृत्व पण तसंच होतं आणि त्याच्यामुळे ही चळवळ उभी राहिली. पण आताच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर तशा पद्धतीने व्यापक, निस्वार्थी आणि क्रांतिकारी नेतृत्वाचा आपल्याला अभाव दिसतो. आणि परिणामी तरुणांना मार्गदर्शन करणारे आणि त्यांना प्रेरणा देणारे हात आपल्याला समाजामध्ये दिसत नाही. आपल्याला वाटतं की आम्ही खूप काम करतो नाही का, आम्ही सक्षमपणे काम करतो, पण आपण जर पाहायला गेलं तर आपल्याकडे पाहावं लागेल, आपल्याला चिंतन करावं लागेल की का लोक माझ्यासाठी नाही का येत नाहीये. तर तो कधी कधी आपल्याला अंतर्मुख करण्याचा विषय आहे. म्हणजे कसा आहे की एक मन आहे आपल्याला, काय म्हणतात त्याला, घरात नाही राशन आणि काय लोकाला करतो भाषण, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, जर आपल्याला आदर्श व्यक्ती घडवायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आदर्श बनावं लागेल, त्यांचं प्रेरणास्थान बनावं लागेल. तर हा एक अभाव आहे आजच्या नेतृत्व न घडण्याचा किंवा तरुण पिढी किंवा आजची जी पिढी आहे ही सामाजिक कार्याकडे न येण्याचा. आणि तिसरं जे कारण आहे ते म्हणजे आजचं जे युग आहे ते डिजिटल युग आहे. डिजिटल युग आणि वैयक्तिक फोकस हे कारण आहे. ते कसं, तर आजची जी पिढी आहे ती सोशल मीडियामध्ये खूप काय म्हणतो त्याला अग्रेसर आहे. अग्रेसर म्हणजे आता जमाना असतोय सोशल मीडियाचा, डिजिटल युगाचा. त्यांना तंत्रज्ञानाची जोड आहे, तंत्रज्ञान त्यांना अवगत आहे. असं नाही त्यांना बाबासाहेब माहिती नाही. आजच्या पिढीला आपल्यापेक्षा बाबासाहेब खूप माहित आहे. मी असं म्हणेल की बाबासाहेब खूप माहित आहे. पण झालं काय की ह्या डिजिटल युगामध्ये बाबासाहेब आणि त्यांचे विचार फक्त त्यांचे कुठे व्यक्त होतात, सोशल मीडियावरती, ऑनलाईन मीडियावरती. प्रत्यक्ष कृती त्यांच्याकडनं होत नाही आणि फक्त ऑनलाईन
वादविवाद किंवा चर्चा करणं याच्याकडे त्यांचा कल जास्त असतो. त्यांची जी शक्ती इकडे वळली पाहिजे ती शक्ती या ठिकाणी वळत नाही आणि त्यांचे जे विचार आहेत ते त्यांच्या कृतीमध्ये येत नाही. तर ही एक समस्या आजच्या ह्या पिढीची आहे. आणि नंतर चौथं जे कारण आहे सामाजिक पिढी ह्या कार्यात रस न घेण्याचं ते म्हणजे सामाजिक कार्याची जी काही वाटचाल आहे ती कठीण आहे. सामाजिक कार्य तेवढं सोपं नाही का. आपण जे कार्य करतो आपल्या सर्वांना अनुभव आहे की सामाजिक कार्य करणं तेवढं अवघड नाही आणि त्या ठिकाणी संधी प्राप्त करून घेणं हे पण सोपं काम नाही. सामाजिक कार्य म्हटलं तर खूप अडचणी असतात. सर्वात अडचण तर आपल्या घरातून सुरू होते. सामाजिक कार्याला विरोध आपल्या घरातून सुरू होतो. आपल्या घरातले काय वाटतात, बाबासाहेब शेजारच्या घरामध्ये जन्माला यावा, माझ्या घरात नाही, अशा प्रकारचे आपले विचार असतात. आणि सर्वात जास्त विरोध सामाजिक कार्यामध्ये आपल्या घरातून होतो. आपण जे काम चळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना खूप चांगला अनुभव आहे की कशा पद्धतीने आपण काम करत असतो, कशा प्रकारचा सपोर्ट आपल्या घरातून आणि आपल्या समाजातून आपल्याला मिळत असतो. तर सामाजिक कार्य करताना ही कठीण परिस्थितीतून आपल्याला सामोरे जावं लागतं. आणि एवढंच नव्हे, जे सरकार असेल, जे प्रशासन असेल ते देखील आपल्याला सपोर्ट करत नाही. त्यांची जी उदासीनता आहे, ते जे काय त्यांची जी काही मानसिकता आहे ती देखील आपल्याला सपोर्टिव्ह नसते काही वेळा सामाजिक कार्य करण्यासाठी. ही गोष्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे तरुण जी पोरं असतात आपली ते आपल्याला पाहतात ना, बाबा माझे राजकीय क्षेत्रामध्ये आहे, बाबा माझे धार्मिक क्षेत्रामध्ये आहे, खूप सामाजिक काम करतात. पण त्याचा अनुभव असतो की त्याच्यामुळे घरामध्ये अडचणी आहेत, घरामध्ये कटकटी आहेत, घरामध्ये समस्या आहेत नाही का. मम्मी आणि पप्पांचे तुतुनेने होते, खूप अडचणी आहेत, आर्थिक अडचण आहे, अनेक अडचणी आहेत. मग ती पिढी कशी काय येणार व्हायच्यामध्ये? ती पिढी नाही येणार. ती म्हणणार अरे बापरे हे खूप कठीण काम आहे, घरामध्ये तर असं वातावरण आहे, समाजामध्ये तर असं वातावरण आहे. तर ह्यासाठी ही जी पिढी आहे ही सामाजिक कार्यामध्ये रस घेत नाही. तर मला हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्याला त्याच्यावरती काय करावं लागेल, पुनरावलोकन करावं लागेल. ही एक अडचण आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढचं जे कारण आहे ते म्हणजे शिक्षण आणि मूल्य व्यवस्थेमध्ये झालेला बदल, म्हणजे मूल्य शिक्षणाचा अभाव. आपल्याला माहित आहे पूर्वीची जी पिढी होती ज्यांनी शिक्षण घेतलं ते आताही सांगतात आमच्या वेळी खूप चांगलं शिक्षण होतं, आमच्या वेळी खूप चांगलं शिक्षण होतं. आणि पूर्वीची पिढी त्याच्यामधून घडली, कारण पूर्वीचं शिक्षण होतं त्याच्यामध्ये मूल्य शिक्षण होतं नाही का. सामाजिक कार्यकर्ता त्याच्यामधून घडला जायचा. पण आजची जी शिक्षण व्यवस्था आहे, आजची शिक्षण व्यवस्था फक्त काय की नोकरी कशी मिळावी, नोकरी कशी मिळावी ह्यासाठी संपूर्ण जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्या भोवती केंद्रीभूत झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मूल्य शिक्षणाची कमतरता ही आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून आजच्या पिढीमध्ये सामाजिक जबाबदारी, संघटन कौशल्य याचा अभाव आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्यांना सामाजिक कार्याची आवड पूर्वीच्या पिढीपेक्षा आता आपल्याला कमी दिसते. आता याच्यामध्ये पण आपण अपवाद वगळू शकतो, कारण काही तरुण पिढी खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि आपण सर्वांना त्याच्यामध्ये घेऊ शकत नाही. पण आपला विषय म्हणावी पावले, त्या गोष्टीची कमतरता आहे. ती गोष्ट जर आपल्यामध्ये निर्माण झाली तर घरी देखील काय करतील, आपला मान सन्मान करतील. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की ही नैतिकता आणि समाजनिष्ठा नेतृत्व घडवण्यासाठी खूप अशी महत्वाची गोष्ट आहे. नैतिक कसं असलं पाहिजे आपण, तर सर्वात महत्वाची गोष्ट आपण स्वतः भ्रष्टाचारी असता कामा नये. आणि भ्रष्टाचार कोणाला करू देता कामा नये. आपण कोणावरती अन्याय करू नये आणि दुसऱ्याला अन्याय करू देता कामा नये. त्याची सुरुवात आपण करून दिली पाहिजे. बाहेरच्या भगिनीसाठी आपण अन्याय अत्याचारासाठी झगडतो, पण घरच्या भगिनी असते तिच्यावर अन्याय अत्याचार करतो. कसं काय आपला आदर्श घेतील लोक? तर आपण सुद्धा अन्याय करायचा नाही आणि दुसऱ्या कोण अन्याय अत्याचार करेल तर त्याला तो होऊ द्यायचा नाही. सार्वजनिक जीवन म्हणजे काय, ज्या ज्या पक्षाचे, ज्या ज्या संघटनेचे, ज्या ज्या धार्मिक
संघटनेचे आपण कोणतेही पदाधिकारी असा त्या सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याकडे पारदर्शकता असली पाहिजे. पारदर्शकता म्हणजे काय? तर आपले विचार, आपली कृती आणि आपले व्यवहार खुले असले पाहिजे. आणि बऱ्याच वेळा संस्थेमध्ये ज्या अडचणी होतात त्या ह्याच होतात की लोक का दुरावली जातात. याला मुख्य कारण आहे की आपली पारदर्शकता नसते, नीतिमत्ता नसते आणि त्याच्यामुळे आपल्या चळवळी काय होतात, दुभंगल्या जातात. हे सर्वात मोठं कारण आहे. आणि मग सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, नैतिकता जर अंगीकारायची असेल तर बुद्ध आणि बाबासाहेब यांचे जे विचार आहेत त्याचं प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे. ते असंच येत नाही का, पी आळद आणि हो गली, त्याचं प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे. नव्हे तर त्याचं यंत्र आपल्या हृदयामध्ये आपण बसवलं पाहिजे. आपण कोणी असा, आपण राजकीय असा, आपण सामाजिक असा, आपण धार्मिक असा, हे जर यंत्र बिघडलं आपले सर्व यंत्र बिघडणार. आणि म्हणून बाबासाहेबांकडे पाहिलं आपण तर बाबासाहेब नीतिमान होते. बाबासाहेब नीतिमान होते आणि शील हे त्यांचं सामर्थ्य होते. बाबासाहेब म्हणतात की हा आंबेडकर काय म्हणतात, धुतल्या प्राणासारखा कसा आहे, निष्कलंक आहे. त्याच्यावरती कोणी दाखवावा असा काळा डाग त्याच्यावरती नाही आहे. आणि बाबासाहेबांचं शस्त्र आहे. बाबासाहेब म्हणतात मी खूप शिकलो म्हणून लोक मला घाबरत नाही, मी खूप शिकलो म्हणून लोक मला घाबरत नाही, तर माझ्याकडे हे नीतिमत्ता आहे आणि त्यामुळे मला लोक घाबरतात. बाबासाहेबांची जी तत्वनिष्ठा होती, त्यांनी आयुष्यभर 3 दैवतांची पूजा केली. ते 3 दैवत कोणते? विद्या, स्वाभिमान आणि शील याची त्यांनी आयुष्यभर उपासना केली. आणि त्यांच्या चळवळीचा पाया कोणता होता? तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हा त्यांच्या चळवळीचा पाया होता. ही जी गोष्ट आहे, ही जी नैतिकता आहे ती आपण अंगीकारली पाहिजे. त्यांच्यामध्ये निस्वार्थीपणा होता. त्यांनी संपूर्ण आपलं जे जीवन आहे समर्पित केलं. कोणत्याही प्रलोभनाला ते बळी पडले नाही. ते खूप काही करू शकले असते. आपल्याला माहित आहे जेव्हा त्यांना धर्म परिवर्तन करायचं आहे तर अनेक जे लोक आहेत धर्माचे त्यांना प्रलोभन देण्यासाठी आले होते. पण बाबासाहेबांची समाजनिष्ठा होती, ते नैतिक होते. कोणत्याही प्रलोभनाला ते बळी पडले नाही. आणि त्यांनी बुद्धाचा धम्म जो नैतिकतेवरती आधारित आहे तो त्यांनी आपल्याला दिला. तर सामाजिक सक्षम नेतृत्व जर निर्माण व्हायचं असेल तर हा जो उपाय आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब केला पाहिजे. म्हणजे बाबासाहेब एवढे प्रकांड पंडित असूनही शेवटी काय केले, ते बुद्ध धर्म संघाला काय झाले, शरण गेले. आणि मग आज मात्र आपल्या परिस्थिती दिसते, कधी कधी आपण काय म्हणतो, आम्ही राजकीय लोक आहोत, आम्ही त्या संघटनेचे लोक आहेत, आम्ही हे काम करणार, तुम्ही ते काम करा, आमचा आणि तुमच्यामध्ये फरक आहे, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. तर बंधू आणि भगिनींनो, तुमचं आमचं काही वेगळं नाही आहे. आपण सगळे एकच आहोत. पण वेगळं का वाटतो? कारण मी राजकीय असेल तर मला काही बोलता येतं हो, मी शिवाय देऊ शकतो, मी काही करू शकतो. धार्मिक असेल तर नाही, मी धार्मिक आहे ना, मला ते करता कामा नये. पण जो बाबासाहेबांचा अनुयायी आहे तो बाबासाहेबांसारखाच असला पाहिजे, तरच ते नेतृत्व घडू शकतं. आणि हा मुद्दा म्हणून या ठिकाणी म्हणजे बाबासाहेबांकडूनच तो आलेला मुद्दा आहे, तो आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपण सर्वजण त्यासारखे असलं पाहिजे. तो राजकीय असतो, तो धार्मिक असो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये कुठेही काम करणारा असो. आणि जो पुढचा उपाय आहे, आणि तो पुढचा उपाय म्हणजे समाज उपयोगी नेतृत्वाचा विकास. आता हे जे समाजाचं नेतृत्व आहे ते असंच घडणारं नाही आहे, असंच निर्माण होणारं नाही आहे. त्यासाठी जी नवीन पिढी आहे, आपलं आता झालं गेलं, पण येणारी जी नवीन पिढी आहे तर काय करायला पाहिजे? त्या नवीन पिढीने बाबासाहेबांच्या विचारावर चालणारं नेतृत्व, त्यांनी नवीन नेतृत्व निर्माण केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारावर चालणारं म्हणजे काय? बाबासाहेबांची एकच बाजू नाही, जे काही सर्वांगीण बाबासाहेब आहेत. सर्वात महत्वाची बाबासाहेब काय त्यांचं जे 3 दैवत आहे त्या दैवतांना अंगीकारणारं व्यक्तिमत्व निर्माण झालं पाहिजे.
ते आजच्या तरुण पिढीने निर्माण केलं पाहिजे. आणि जी तरुण पिढी अशा पद्धतीने जर स्वतः निर्माण झाली आणि त्यांनी सामाजिक कार्यामध्ये रस घेतला तर निश्चितपणे उद्याचं जे नेतृत्व असेल ते अशा पद्धतीचं घडल्याशिवाय राहणार नाही. आणि 5वा जो उपाय आहे आणि तो सर्वात महत्वाचा उपाय आहे, पण फक्त राजकारणासाठी त्याचा लोक उपयोग करतात किंवा मोठी मोठी भाषणं करण्यासाठी त्याचा उपयोग करतात, आणि ते म्हणजे महिला सक्षमीकरण. आता हा मुद्दा कसा काय उपयोगी होतो? महिला सक्षमीकरण. आता पुन्हा बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब काय म्हणतात? महिला शिक्षित झाल्या नाहीत, महिला शिक्षित झाल्या नाहीत तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी खूप याच्यावरती जोर दिलाय. जर आपल्याला चांगलं सक्षम नेतृत्व घडायचं असेल तर आपल्या घरातील प्रत्येक महिला शिक्षित झाली पाहिजे, तिचं सक्षमीकरण झालं पाहिजे. कोणत्या अर्थाने? तर जे काय आपण मुद्दे पाहत आहोत त्या अर्थाने. जर अशा पद्धतीने महिला सक्षम झाली तर येणारं नेतृत्व त्या घरातून तयार होणार आहे. हा, तर सक्षम नेतृत्व आपल्या समाजाला लाभेल. मग सक्षम महिला सक्षमीकरण हा केवळ त्यांचा अधिकार नाही, महिलांचा हक्क नाही आहे, तर तो समाजाचा विकासाचा मुख्य घटक आहे. हे आपण विसरता कामा नये. आणि याचं जिवंत जर उदाहरण द्यायचं असेल तर सावित्रीमाईंचं आपण देऊ शकतो. एक महिला शिकली आणि काय चमत्कार झाला लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांनी त्यासाठीच हिंदू कोड बिल पास नाही झालं आणि त्यांनी काय दिला? राजीनामा दिला. खूप महत्वाची गोष्ट आहे, याला आपण दुय्यम लेखता कामा नये. बऱ्याच वेळा काय होतं आपल्या समाजामध्ये किंवा चळवळीमध्ये, आता मला महिलांना हे नाही करायचं, खुश नाही करायचं, पण सांगतो मी की जेव्हा 2 अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष, तिथे महिला असेल तर त्या ठिकाणी तिला दुय्यम वागणूक दिली जाते. तोच बिचारा सगळं पुढे पुढे असतो आणि ती महिला फक्त नावापुरती असते. किंवा आपली जर एखादी महिला महापौर असेल समजा, त्या तहसील कार्यालयात किंवा एखाद्या महानगरपालिकामध्ये, पण तिचा जर नवरा असेल, तिचा मिस्टर असेल, तर तो राजकारणामध्ये प्रबळ असेल, तो सगळीकडे असतो, तिचा मात्र वापर केला जातो. तिला फक्त काय केलं जातं? काय म्हणतात त्याला? ती सीट आरक्षित असते म्हणून ती नगरसेविका होते किंवा महापौर बनते. तिचा एक महिला म्हणून तिला त्या पद्धतीचा सन्मान. आता मी ही गोष्ट उघड बोलतो कारण ही गोष्ट आमच्याकडे पण घडते, सगळीकडे घडते. तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की महिला पुढे आल्यामुळे काय काय घडलं. महिला किती पुढे आल्या त्यांची नावं मी घेणार नाही कारण माझा विषय मग भलतीकडे जाईल. पण महिला सक्षम झाल्या पाहिजेत, कारण सक्षम नेतृत्व ह्या महिला घडू शकतात. की महिला या पहिल्या गुरु असतात त्या आपल्या बाळाच्या, आईच्या. तर त्यामुळे महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, त्यातून नेतृत्व तयार होत असतं. आणि माझा 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे संवाद कौशल्य. माहिती म्हणजे आपल्याला ज्ञान पाहिजे आणि संवाद कौशल्य आपल्याकडे पाहिजे. बाबासाहेब म्हणतात प्रभावी संवाद कौशल्य विकसित करणे ही सक्षम नेतृत्वाची पहिली पायरी आहे. प्रभावी संवाद कौशल्य विकसित करणं ही सक्षम नेतृत्वाची पहिली पायरी आहे. पण त्याच्याकडे मात्र आपण दुर्लक्षित करतो की संवाद कसा असला पाहिजे. तर बाबासाहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की बाबासाहेबांचा संवाद कसा होता. तर त्यांची विचारसरणी स्पष्ट होती, त्यांची मांडणी तर्कशुद्ध होती, त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता, त्यांची जी संवाद क्षमता होती ती जबरदस्त होती, त्यांच्यामध्ये जे सामंजस्य होतं ते खूप असं सामंजस्य होतं, त्यांच्यामध्ये युक्ती होती की कुठे काय करावं. पुणेकरांचा प्रसंग आपण पाहू शकतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण कुठपर्यंत न्यायचं नाही का, कोणत्या गोष्टीला कुठपर्यंत आपण पुढे न्यायचं आणि कोणत्या गोष्टीला कुठे थांबायचं, ह्या युक्तिवाद ज्याला म्हणतो नाही का, तो बाबासाहेबांकडे भरपूर होता. बाबासाहेबांचं जर आपण ज्याला आपण म्हणू शकतो की गोलमेज परिषद पाहिली, गोलमेज परिषदेचं भाषण पाहिलं, जे काही त्यांनी मुद्दे मांडले आणि आपल्याला जे आरक्षण जे मिळालं ते बाबासाहेबांनी कशा पद्धतीने मिळवलं, हे जर त्यांचं कौशल्य पाहिलं किंवा ते घटना समितीवर ते कसे आले, अनेक गोष्टी आपण बाबासाहेबांच्या पाहू शकतो. हे जे संवाद कौशल्य आहे ते खूप सारं महत्वाचं आहे. आपल्याला लोकांना भावनिक आव्हान देखील घालता आलं पाहिजे. आपल्याला माहित आहे काय की किती लाख लोकांनी दीक्षा घेतली. ही काय साधी सोपी गोष्ट आहे का हो? आपल्याला 5 माणसं गोळा करताना आपले नाके 9 जातात.
लाखो लोकांना बाबासाहेबांनी आव्हान दिलं आणि लोक जमली आणि त्यानंतर अनेक धर्मांतराचे कार्यक्रम होणारे होते. पण आपलं दुर्दैव की बाबासाहेब आपल्यातून त्यांचं महापणे निर्माण झालं. तर हे नेतृत्व आहे ते आपल्याला निर्माण करावं लागेल. आणि सातवी आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे स्वतःला आपल्याला सिद्ध करावं लागेल. स्वतःला आपण सिद्ध करावं लागेल आणि आपले जे विचार आहे ते आपल्याला कृतीत आणावं लागेल. केवळ चर्चा करून उपयोगाचा नाही, केवळ चर्चा करून उपयोगाचा नाही. तो जो काही विचार आहे तो आपल्या प्रत्यक्ष कृतीत आणावा लागेल. जो काही समानतेचा लढा आहे हा फक्त बोलण्यापुरता नाही आहे. तर आपण ज्या ज्या कार्यक्षेत्रात असू तो विचार बाबासाहेबांचा आपल्याला कृतीत आणावा लागेल. आपली क्षमता, आपली योग्यता आपल्याला दाखवावी लागेल. आपल्याला लोक अशी सलाम करणार नाही, तर आपली सक्षमता, आपली योग्यता लोकांना दाखवावं लागेल. आपला प्रत्येक शब्द आपल्याला कृतीत उतरावा लागेल. आपल्याला आव्हानं काय करावं लागतील, स्वीकारावं लागतील आणि त्याच्यावरती मात करावी लागेल. आपल्यामध्ये आत्मविश्वास आपल्याला विकसित करावा लागेल. आपल्यामध्ये दृढ निश्चय आपल्याला निर्माण करावा लागेल. आणि पुन्हा मी बाबासाहेबांच्या एका वाक्याकडे वळतो. बाबासाहेब म्हणतात, कोणीही व्यक्ती उपजत, बुद्धिमान व पराक्रमी होऊ शकत नाही. कोणीही व्यक्ती उपजत, पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकत नाही. पण दीर्घ उद्योगाने कोणीही व्यक्ती बुद्धिमान व पराक्रमी होऊ शकते. ते बाबासाहेब हे जिवंत आपल्यासमोर आदर्श आहे. तर आपल्यापैकी कोणीही व्यक्ती पुढे येऊ शकते तर अशा पद्धतीने त्यांनी ह्या गोष्टी जर आपल्यामध्ये विकास केला तर. आणि आता मी थोडंसं धावतं घेणार आहे कारण आपल्याकडे खूप वेळ मी बोलत आहे आणि जास्त वेळ घेणं मला वाटतं तेवढं उचित नाही. तर तरुण पिढीला आपल्याला सक्रिय करायचं असेल तर आपल्या सर्वांचा महत्वाचा रोल आहे. तो सामाजिक चळवळ असू द्या, धार्मिक चळवळ असू द्या, राजकीय चळवळ असू द्या, तरुणांना आपल्याला आणावं लागेल. पण कोणत्या अर्थाने त्यांचं शैक्षणिक पण त्यांचा विकास झाला पाहिजे आणि आर्थिक देखील त्यांचा विकास झाला पाहिजे. आणि तशा अर्थाने आपल्याला त्यांना पुढे आणावं लागेल. तर आपल्याला काय करावं लागेल, बाबासाहेबांचे जे विचार आहेत अशा पद्धतीचे प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल. तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते आपल्याला फक्त त्यांना सांगायचे नाहीत, तर आपल्याला काय करावं लागेल, ते व्यवहारात कशा प्रकारे उपयोग आहे ते आपल्याला दाखवावं लागेल. ग्रामीण आणि शहरी भागात आपल्याला काय करावं लागेल, वाचनालये, ग्रंथालये आणि अभ्यास मंडळे आपल्याला निर्माण करायला लागतील. अशा पद्धतीचं नाही चला निर्माण केले तुम्ही अभ्यास करायला, तर तिथे संशोधन झालं पाहिजे. ज्या पद्धतीने नालंदा विद्यापीठ आहे अशा पद्धतीची विद्यापीठं आपल्या ठिकाणी आपण निर्माण केली पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. जे काही सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, अशा मीडियावरती आपण अशा पद्धतीचा पद्धतशीर प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. मग त्यासाठी मोफत ई बुक्स आपण निर्माण केले पाहिजे, ऑडिओ बुक्स आपण निर्माण केले पाहिजे, डॉक्युमेंटरी आपण निर्माण केली पाहिजे. पुन्हा मी सांगतोय कशा पद्धतीची, ते सूत्रबद्धपणे की त्या समाजाला चळवळीला किंवा तर आपल्याला त्यातून मिळू शकता. नाही तर मग काय जयंती येते आपण म्हणतो नाही का, काय आता सध्या नवीन गाणं खूप फेमस आहे, काय हो नवीन गाणं साजन आणि विशालचं कोणतं गाणं आहे, खूप फेमस आहे सध्या. हा नाही साजन आणि विशालचं सध्या नवीन जे गाणं गाजत आहे कोणतं गाणं आहे, हा बाबासाहेबांनी दिलं नाही का, बाबासाहेबांनी दिलं असं ते गाणं आहे. बाबासाहेबांनी खरंच खूप दिलं. हा बाबासाहेबांनी बरं खूप काही दिलं, पण आता आपल्याला द्यायचं नाही का, आपली वेळ आहे ती, म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या. आपण काय केलं पाहिजे, आता सुंदर अशा ठिकाणी गीतं झाली. ही गीतं फक्त स्टेजवर म्हणण्यासाठी नाही आहेत नाही का, तर आपल्याला याला प्रचारासाठी वापरलं पाहिजे. आपल्यामध्ये साहित्य निर्माण झालं पाहिजे. आपल्याला गाणं आणि ह्याच्या काही गोष्टी आहेत प्रचारासाठी उपयोग केला पाहिजे. अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या नाटिका आपण प्रचारासाठी वापरल्या पाहिजेत. स्थानिक ठिकाणी अशा प्रकारे छोटे छोटे गट आपण निर्माण केले पाहिजे, संघटना निर्माण केले पाहिजे प्रसारासाठी. त्याचप्रमाणे जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. आता आधुनिक तंत्रज्ञान एवढं सोपं आहे की त्याचा खूप चांगल्या पद्धतीने आपण उपयोग करू शकतो. आता सध्या एआय आहे नाही का,
बरोबर आहे. आर्टिफिशियल काय इंटेलिजन्स. आता त्याला काही काही लोक वेळा चुकीचं पण पाहतात, पण ते असं आहे. म्हणजे माझा जो अनुभव सांगतो, एखादा डायरेक्टर आहे, तर चांगला डायरेक्टर असेल आणि चांगला ऍक्टर असेल आणि चांगली स्क्रिप्ट असेल तर काय होईल, चांगला पिक्चर तयार होईल. तसंच ते AI आहे. जर समजा चांगला डायरेक्टर असेल आणि चांगली स्क्रिप्ट असेल तर AI तुम्हाला चांगल्या गोष्टी देऊ शकेल. ह्या दोन गोष्टी नसेल तर AI तुम्हाला काही उपयोगाचं नाही. तर मग मी हेच म्हटलंय, जर सक्षम व्यक्ती असेल तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो चळवळीच्या प्रचार आणि प्रसारासाठी. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करू नका, नाही का. मी तरुण पिढीला सांगेन आणि आता जे चळवळीत काम करणारे लोक आहेत त्यांनाही मी या गोष्टी सांगेन. सामाजिक आपण कार्य आणि सेवाभावी आपण उपक्रम राबवले पाहिजे आणि शैक्षणिक नाही का आणि संविधानिक जी काही जागृती आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आपण त्याचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही डिजिटल साधनं आहे ते फक्त बोलण्यासाठी नाही तर त्याचा आपण कृतीसाठी आपण उपयोग केला पाहिजे. आणि पुन्हा मी बाबासाहेबांकडे वळतो. बाबासाहेब म्हणतात, बदल हा सरकारच्या निर्णयाने होत नाही. बदल हा सरकारच्या निर्णयाने होत नाही तर लोकांच्या कृतीने होतो. जातीयता कायद्याने नष्ट झाली, कायद्याने जातीयता नष्ट झाली, पण समाजामध्ये नष्ट झाली का? झाली का नष्ट? नाही. तर हेच बाबासाहेबांना सांगायचं आहे. ते कोणामुळे होऊ शकते? तर समाजामध्ये बदल झाला तर होऊ शकते. आणि म्हणून बदल व्हायचा असेल तर आपल्याला पुन्हा आता मी समारोपाकडे येतो, निष्कर्षाकडे येतो. आपल्याला आजची जी तरुण पिढी आहे त्याला ह्या कार्यापासून आपल्याला दूर ठेवता कामा नये. जर त्यांना आपण योग्य संधी दिली, त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं, त्यांना योग्य प्रेरणा दिली तर आजची जी तरुण पिढी आहे ते चांगल्या प्रकारचं योगदान देऊ शकतात. आणि बाबासाहेबांचा जो काही विचार आहे, बाबासाहेबांचा जो काही वारसा आहे, हा फक्त जयंतीपुरता, फक्त त्यांना स्मरण करून आठवणीत न ठेवता तो प्रत्यक्ष आपल्याला कृतीत आणावा लागेल. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने सक्षम नेतृत्वाचा आपल्याला संकल्प करावा लागेल. आपण संकल्प केला पाहिजे आजच्या दिवशी की स्वतःला आपण सक्षम बनवायचं आहे, स्वतःला आपण सक्षम बनवायचं आहे. बाबासाहेबांच्या विचारांना आपण कृतीत आणायचं आहे आणि समाजासाठी आपल्याला झटायचं आहे. आणि पुन्हा समारोपाला येताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. स्वतःला काय प्रश्न विचारायचा आहे? बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप संघर्ष केला. बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप संघर्ष केला आणि तो संघर्ष आपल्याला सर्वांना माहित आहे. त्यांनी उच्च शिक्षित घेतलं आणि ते शिक्षण कशा पद्धतीने घेतलं आपल्याला सर्वांना माहित आहे. त्यांनी कायदे बनवले, कायदे पंडित झाले, कशा प्रकारे ते घटना समितीवरती आले हे देखील आपल्याला माहित आहे. लाखो लोकांचं त्यांनी जीवन बदलवलं, आपण त्यातले साक्षीदार आहोत हे देखील आपल्याला माहित आहे. पण एवढं सर्व आहे, पण आज मी माझ्या या समाजासाठी काय करत आहे हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आणि जर आज आपण कल्पना करूया, जर बाबासाहेब या ठिकाणी आले, अशी कल्पना करूया आपण, जर बाबासाहेब या ठिकाणी आपल्या समोर आले आणि त्यांनी जर आपल्याला प्रश्न विचारला, मी तुमच्यासाठी एवढं सर्व काय केलेलं आहे, मी तुमच्यासाठी एवढं सर्व काय केलेलं आहे, माझ्या विचारांसाठी तू काय करत आहे? तर आपलं उत्तर काय असेल? आपल्याला चिंतन करावं लागेल. म्हणून आजच्या दिवशी मला हे सांगायचं आहे की आपण या प्रश्न सतत स्वतःला विचारूया. बाबासाहेबांच्या विचाराने आपण प्रेरित होऊया. सक्षम नेतृत्व निर्माण करण्याच्या दिशेने आपण पाऊल टाकूया. आणि मग ते सक्षम नेतृत्व कसं? तर बुद्धांच्या विचाराने चालणारं, भीमरायांच्या मार्गाने वाढणारं, बुद्धांच्या विचाराने चालणारं, भीमरायांच्या मार्गाने वाढणारं, हेच आमचं सक्षम नेतृत्व असणारं. अशा पद्धतीने आजचा जो विषय आहे तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतला. एवढ्या वेळ मला सहन केलं तर मी आपली माफी मागतो की खूप वेळ आपला घेतला.
आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. थँक्यू.